हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आम्हाला नेक्स्ट डे जे आहे ते माझ्या सासरी जाण्यासाठी निघायचं होतं. पण ते आमचं जाणं कॅन्सल झालं. म्हणजे माझी 8 वाजेपर्यंत सगळी पॅकिंग वगैरे सगळं झालं होतं. आणि त्यानंतर माझं जेवण पण बनवून झालं होतं अशा हिशोबाने की आपल्याला आता 4-5 दिवस जायचं आहे, तर फ्रीज वगैरे सगळं रिकामं करूया. मी सगळे माझे एक्स्ट्राचे जे काही अशा गोष्टी होत्या ज्या 4-5 दिवस टिकणारच नाही, जसं की कोथिंबीर, ती सुद्धा एक्स्ट्राची मी स्वयंपाकात यूज करून घेतली होती. पण झालं असं की माझा स्वयंपाक वगैरे सगळा रेडी झाला आणि तिकडून गावाकडून फोन आला. आणि तेव्हा बघा काय होत होतं, तेव्हा कंटिन्यू खूप पाऊस होत होता. म्हणजे इकडे पुण्यामध्ये तर बऱ्याच ठिकाणी गारा पण पडल्या. तर मग ते म्हणजे तिकडच्या लोकांचं म्हणणं होतं, माझ्या सासूबाई त्यांचं, की तुम्ही आता काही येऊ नका, कारण की आता पावसाचं वातावरण आहे. तुम्ही उद्या पूर्ण दिवसभर ट्रॅव्हलिंग करणार आणि मोस्ट ऑफ जे मागच्या 2-3 दिवसामध्ये दिसत होतं ना, की बरोबर ना सकाळी ऊन असतं नॉर्मल एकदम, आणि त्याच्यानंतर हळूहळू दुपारनंतर वातावरण चेंज व्हायला लागतं. सायंकाळपर्यंत खूप हवा, त्यानंतर भरपूर भरपूर जे आहे ते गारांचा पाऊस, आणि मग त्यानंतर पाऊस, असं सगळं होत होतं. तसं वाघोलीमध्ये आम्ही गारांचा पाऊस काय अनुभवला नाही, पण बऱ्याच ठिकाणी होत होता. गावाकडे पण झाला. आणि परत झाला, आम्ही नाही निघलो त्या दिवशी, कारण ज्या दिवशी आम्ही निघलो असतो ना, तर आम्ही खूप पावसामध्ये सापडलो असतो, कारण आमच्या गावाकडे भरपूर पाऊस झाला, माझ्या माहेरी म्हणा किंवा सासरी म्हणा. सो मग त्यांचं पण हाच कन्सर्न होता की तुम्ही असंही येऊन तुम्ही 2-4 दिवसासाठी तिथे थांबणार आहे. आणि आम्हाला अशा हिशोबाने जायचं होतं की आम्ही जाऊ तिकडे 2 दिवस राहू, आणि तिकडून येताना माझ्या सासूबाई आणि म्हणजे त्यांना जे आहे ते आमच्यासोबत आम्ही घेऊन येऊ. पण त्यांचं ते येणं आमच्यासोबत शक्य नव्हतं. मग त्यांचं असं म्हणणं होतं की असंही तुम्ही फक्त तुमचं जो रिझन होतं की आम्हाला सोबत घेऊन जाऊ, ते तर आम्ही येणार नाहीये, मग त्यापेक्षा तुम्ही 1-2 वीक नंतर या, तेव्हा आम्ही इकडची गावाकडची कामं सगळे आवरून घेतो आणि मग आपण यायचा प्लॅन करू. आणि तो कॅन्सल झाला अशा पद्धतीने. बाकी माझी सगळी तयारी झाली होती. कोणी सगळ्यात जास्त सॅड झालं असेल ना की आपलं जाणं कॅन्सल झालंय, ते म्हणजे पिया. रात्री खूप रडली ती, जेवण पण व्यवस्थित केलं नाही तिने, कारण की तिचं ना, म्हणजे ती एका गोष्टीसाठी एक्साइटेड होती. मी तुम्हाला बोलली होती बघा, की तिचं जे काय म्हणतात ना, किचन सेट होता, तो तिला घेऊन जायचा होता. तिचं सगळं पॅक वगैरे पुसून वगैरे सगळं ठेवलं गेलं होतं. तिला असं झालं की अरे मला खेळायचं होतं तिकडे जाऊन आणि ते मला मिळणार नाही, म्हणून ती जरा सॅड झाली. पण चला आता म्हणजे मी आज जो व्हिडिओ शूट करते ना, मी काल तर काहीच नाही केलं, कारण काल आम्ही पूर्ण प्रवासात राहिलो असतो. सो म्हटलं जाऊ दे, आता कालचा दिवस जो आहे तो पूर्ण आपण आपल्या आपल्या पद्धतीने घालवूया. तर आता आम्ही व्हिडिओला सुरुवात केली आहे. आणि आता पिया आणि पियाचे पप्पा जे आहे ना, ते स्कूलमध्ये गेले, तिचे बुक्स घ्यायचे होते. सो आम्ही जर गावी चालले गेलो असतो ना, तर हे काम पण आम्हाला पिया ज्या दिवशी स्कूल उघडली असती ना, त्या दिवशी करावं लागलं असतं. कारण आम्ही रिटर्न येण्याचा प्लॅन असाच केला होता की त्याच्या आदल्या दिवशी येऊ, पण हे सगळं प्लॅन कॅन्सल झालं. पण होणाऱ्या बाकीच्या गोष्टी ते सगळ्या वेळेवर होत आहेत. जसं की तिचे बुक्स घ्यायचे होते, ते आता गेलेत. बघूयात किती काय बुक्स मिळतात. पिया खूप एक्सायटेड होती. आपल्याला पण असते उत्सुकता की अरे बघूयात आपल्याला कुठल्या कुठल्या बुक्स मिळतात, सिलेबस कसा आहे, असं सगळं. तर आता आल्यावर बघूयात तिला किती काय बुक्स मिळतात. पण मला असं वाटतं की म्हणजे आताचा सिलेबस जो आहे सीबीएसई पॅटर्न खूप जास्त टफ आहे. कधी कधी वाटतं की आपल्या वेळेसच बरं होतं, स्टेट बोर्ड होतं ते. खूप कमी प्रमाणामध्ये सीबीएसईला महत्त्व दिलं जायचं. पण चला, आहे ते. म्हणजे मला टेन्शन पडतं की माझ्या मुलीला एवढा अभ्यास करावा लागणार आहे असं. बाकी तुम्हाला पण असं वाटतं का, मला सांगा नक्की कमेंटमधून. पुढे जे काय घडतंय मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे मला काय वाटलं, इतके सारे मॅथ्सचे बुक पहिले तुम्हाला मॅथ्स दिसलं हे असं पण ग्रेड 3 चे, जेव्हा मी ग्रेड 2 मध्ये होते तेव्हा ग्रेड 3 चे बुक्स एकदम अलग होते. आता काय देऊन दिलं? म्हणजे तुला जास्त स्टडी करावा लागणार आहे आज पण पियाला. असं का देऊन दिलं? बरं बरं ठीक आहे. आज पियाला बघा एवढ्या बुक्स मिळालेल्या Maths, my आहेत. favorite subject. पिया तर एवढी एक्साइटेड होती, बुक्स घ्यायच्या. सकाळी पण लवकर उठून चला मस्त तयारी वगैरे करून बुक्स भेटतील. मी एक्साइटेड आहे, कशा निघतील, कशा असतील. किती मोठा सिलेबस वाढलाय पिया, खूप जास्त स्टडी करावी लागेल. मी अजून पाहिला नाही आहेत, पण हे बघ एवढ्या मोठ्या बुक्स दिल्या आहेत. नाही ते EVS हा, पण साठी त्याच्यावर राहील लिहावं तर लागेल ना EVS काहीतरी. साठी राहील. आणि असं ड्रॉइंगचं वगैरे काही नाही मिळालं का नाही, ह्यावेळेस? फक्त हेच मिळालं. ते मिळालंच नाही, पेन्सिल कलर घेऊन जावं लागतील. हा का, लास्ट टाइम हे फक्त हे भेटलंय कलर. नाही, पण ते नंतर पण देतात काय हो? मागच्या वेळेस पण थोडस नंतर 1-2 बुक्स त्यांनी दिल्या होत्या ना. संपलं? इतकं भेटेल. लास्ट टाइम असं त्यांनी हे दिलेलं ना की पोरांची खतम होत होती, याच्यात येते. याच्यात येते. हे बघा, हिंदीचे आहेत ते सगळ्या. 6 हिंदीचे आहेत. हा. 6. किती स्टडी करशील आता पिया? माहित नाही हिंदीचे. 6 बुक फक्त हिंदी. हिंदीच आहे. 10वी पर्यंत देऊन दिलं काय डायरेक्ट? काय माहित. 10th स्टँडर्ड पर्यंत? एवढ्या बुक्स तर आम्हाला पण नव्हत्या. हे बघ, ही पण एक मॅथ्सची, माहित नाही किती 2 मॅथ्स तरी आले. पिया कसं होईल तुझं? पण इतके चला. हे एन्व्हायरमेंटल स्टडीज, 2 एन्व्हायरमेंटल स्टडीज झाले. ओ माय गॉड पिया. ही पण तिसरी इंग्लिशची बुक.
हाय, ॲक्चुअली मी कालच्या दिवशी पियाचे बुक्स वगैरे आणल्यानंतर काहीच रेकॉर्ड केलेलं नव्हतं. आज सकाळी सुरुवात केली आहे. उद्यापासून पियाची स्कूल स्टार्ट होणार आहे. आज तिचा व्हॅकेशनचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणजे काल ना मी एक छान अशी खरेदी केली आहे. मला तुमच्यासोबत ती पण शेअर करायची आणि मी एवढी एक्सायटेड होती ना, की कधी मी तुमच्यासोबत शेअर करू. पण काल आम्ही जेव्हा घरी आलो ना, ती वस्तू घरी घेऊन थोडं अंधार पण झालं होतं आणि थोडं टेन्शनमध्ये पण चाललं होतं जरा. म्हणून काय असं शूट करायची इच्छा नव्हती, पण कुठेतरी मनामध्ये एक्साइटमेंट होती, की तुमच्यासोबत शेअर करेल. कारण ती वस्तू मला असं वाटतं, की खूप कमी प्राईसमध्ये मला मिळालेली आहे. तर चला दाखवतेच मी तुम्हाला. पण आजचा जो दिवस आहे तो म्हणजे आजचा पियाचा व्हॅकेशनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तिला छान एन्जॉय करू द्यायचं आहे. मग एकदाची शाळा सुरू झाली, की पूर्ण एप्रिलभर तिची शाळा असणार आहे. मग मेमध्ये पुन्हा सुट्ट्या मिळतील आणि त्याच्यानंतर जूनमध्ये रिओपन होईल. पण एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय, म्हणजे ज्या पावसामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं भीतीने, की वारा वादळ पाऊस खूप चाललाय सध्या, गारपीट होते आणि बघा काल परवापासून पाऊस पूर्ण बंद आहे. म्हणजे छान सकाळपासून सायंकाळपर्यंत ऊन पडते. म्हणजे आमच्या इथे तरी पण मला असं वाटतंय, की ते जे मेसेज येतात ना, की तुमच्या ह्या जिल्ह्यांमध्ये जे आहे दुपार 3 ते रात्रीच्या 8च्या सुमारास जे आहे ते पाऊस येण्याची शक्यता, ते मेसेज कंटिन्युअस येत आहे. पण पाऊस मात्र मागच्या 2 दिवसापासून बंद आहे. कुठेतरी वाटतंय, की ज्या पावसाच्या भीतीने आपण गेलो नाही, काश जाऊन तरी आलो असतो. पण आमची जाताना ट्रॅव्हलिंग जी आहे ती आमची प्रॉपर पावसात सापडली असती, हे मात्र तर फिक्स आहे. पण येताना वगैरे काही टेन्शन राहिलं नसतं. सो चला असो, नेक्स्ट ट्रिप आता कधी होते माहीत नाही. आता तर पियाची स्कूल सुरू होते. एकदाची स्कूल सुरू झाली, की मग तिला आजारपण शिवाय तिला एकही दिवस जो आहे तो स्कूल बुडवायचं नसतं. सो कुठेतरी तिचं स्कूलला सुट्टी घेऊन जाणं म्हणजे खूप मोठा स्ट्रगल होऊन जातो आणि आय एम शुअर तुमच्यामधून काही आई लोक नक्की माझ्यासारखा हा स्ट्रगल सहन करत असतील. सो बघूयात पुढे काही जाणं वगैरे झालं तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं. सध्या तरी जी वस्तू मी आता घेतली ना ती तुमच्यासोबत शेअर करते. चला. मी कालपासून एवढी एक्सायटेड होती ना, की कधी तुमच्यासोबत मी हे सगळं शेअर करू. म्हणजे मी आतापर्यंत बऱ्याच शेवंती घेतल्या आहे. 40 रुपये 50 रुपयापर्यंत शेवंती घेतली आहे. पण ती एवढी फुललेली मला कधीच भेटली नाही आहे. बऱ्याच वेळा नर्सरीमध्ये जाऊन जेव्हा पण अशी मोठी छान डेव्हलप झालेली जर मी शेवंतीचा भाव विचारला ना त्यांना, की किती रुपयाला देता म्हणून, तर ते 200 आणि 250 रुपये सांगायचे. पण तुम्हाला विश्वास होणार नाही, ही एवढी छान शेवंती मी ही डबल कुंडीमध्ये ठेवली, कारण मला हिला ट्रान्सफर करायचं नव्हतं. म्हटलं मी दुसऱ्या कुंडीत ट्रान्सफर करेल आणि शॉकमध्ये जायची बिचारी, म्हणून मी डबल कुंडीमध्ये ठेवून दिली, कारण तिच्या रूट्स खाली आल्या होत्या. तर ही जी शेवंती आहे ना, ही मी फक्त 70 रुपयाला घेतली आहे. एखादं झाड फ्रीमध्ये मिळण्याचा जेवढा आनंद असतो ना, तेवढंच एवढं मोठं झाड छान डेव्हलप झालेलं हे कमी प्राईजमध्ये जेव्हा आपल्याला मिळतं ना, त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो. म्हणजे तिला तुम्ही कड्या बघा, किती कड्या आल्या आहे. म्हणजे आमच्या इथे जवळच घराजवळ एक गाडी घेऊन म्हणजे एक हे होते विकायला आलेले, बाहेर रोडावर थांबलेले होते आणि आम्ही असंच काहीतरी कामाने बाहेर गेलो होतो आणि मी जातानाच पाहिलं होतं, की अरे खूप छान छान झाडं आहे, येताना आपण चेक करूया असं. ॲक्च्युली अजून खूप स्वस्त त्यांच्याकडे झाडं होते. पण प्रॉब्लेम असा झाला होता ना, की आम्ही जरा टेन्शनमधून घरी येत होतो आणि त्यामुळे मला हे एकच घेता आलं. आता बघूयात, म्हटलं आज उद्या पुन्हा असं थोडं रोडावर गेलो, दिसलं की अजून मी छान अशी झाडं घेऊन येईल. मग किती छान वाटतं ते, एवढ्या स्वस्तामध्ये एवढी छान शेवंती मला मिळाली. हे बघा खालून पण केवढ्या ब्रांचेस आहेत तिला, मला दाखवता पण येत नाही, एवढ्या छोट्या छोट्या ब्रांचेस तिला खालून पण येतात इकडून. म्हणजे फुलांची ना कमतरताच होणार नाही माझ्या घरामध्ये, एवढे छान हिला फुलं येणार आहेत. तर हे पार्सल रिसीव झालं आहे मला. ॲक्च्युली हा वुडनच्या स्पून मागवल्या आहेत मी, 6च्या सेटमध्ये होत्या या, अगदी मॅच झालं आहे हे याच्यासोबत. सेम टू सेम दिसत आहे. 6च्या सेटमध्ये होत्या. मी एक गुळामध्ये ठेवली गेला आणि एक जे आहे ना ती माझी चहापत्तीमध्ये ठेवली. दाखवते मी एक सेकंड. म्हणजे मला कधीपासून हव्या होत्या की छोट्या जारमध्ये माझ्याकडे अशा वुडनच्या स्पून पाहिजे म्हणून. तर ही याच्यामध्ये माझ्याकडे मोठ्या पण आहेत, पण त्या याच्यामध्ये बसत नव्हत्या आणि बरेच अशी काचेच्या बरण्या पण आहेत माझ्या, ज्याच्यामध्ये मला वुडनची स्पून पाहिजे. जसं की मिठाची बरणी असेल तर वुडनचा स्पून पाहिजे होते माझ्याकडे, ते पण मागवलेले, ते पण दाखवते मी एक सेकंड. या पहा, या अशा मी मागे मागवल्या होत्या. जरा धूळ बसली त्यांच्यावर, कारण मी त्यांना ॲज अ शोपीस म्हणून ठेवलेल्या होत्या बाकीच्या यूज करायला काढून. पण मग ह्या मला मोठ्या होत्या, त्या ह्या साईजमध्ये मोठ्या आहेत. आणि ज्या मी आत्ता मागवल्या ना, तर त्या अशा छोट्या आहे. मी ह्या दोघांची लिंक तुम्हाला देते, क्वालिटी खूप छान आहे. ही बघा, ही माझी यूज करून वॉश करून मी पुन्हा तिला जी होती डेकोरेशन म्हणून ठेवलेली होती. तर छान आहे. असं वुडनचं तुम्हाला ठेवायचं असेल, काचेच्या बरण्यामध्ये वगैरे छान दिसतं, किंवा मिठाची बरणी असेल त्याच्यात पण छान दिसतात. अशा 6च्या सेटमध्ये ह्या मला मिळाल्या होत्या, काहीतरी 105 की 104 रुपयाच्या 6. ह्या थोड्या महाग जातात छोट्यावाल्या, त्या मोठ्यावाल्या 90मध्ये 6 मिळून जातात, त्या जरा स्वस्त आहेत. 6 की 10 मिळतात त्या ॲक्च्युली.
आणि मी कालच्या दिवशी ह्या माझ्या स्पाइसच्या बरण्या पण वॉश करून ठेवल्या होत्या. आज यांच्यामध्ये पण मला भरून घ्यायचं आहे सगळं. चला तर मी आज दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवते. का दुपारी खिचडी बनवते ना, मी याचं रिझन जे आहे ना ते तुम्हाला जरा वेळाने सांगते. पण ह्या ज्या मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला ज्या काचेच्या बॉटल्स दाखवल्या ना छोट्या छोट्या, म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला स्पाइस वगैरे भरण्यासाठी जर पाहिजे असतील ना तर तुम्ही यांना नक्की घ्या. मी सगळ्यात आधी ना असा 4 का 6चा सेट घेतला होता, पण मला त्यांना वापरल्यानंतर समजलं की अरे नाही, माझ्याकडे अजून थोड्या पाहिजे, छोट्या छोट्या काहीतरी असं मसाला वगैरे भरून ठेवायचा असेल, सोडा वगैरे भरून ठेवायचा आहे. आणि मग त्यानंतर मी पुन्हा एकदा मागवले होते. असं माझ्याकडे आता 12-15चा सेट झालेला आहे. आणि छोट्या मोठ्या असं मसाले वगैरे ठेवण्यासाठी खूपच छान असतं त्यांना. म्हणजे आपण असं मसाला डायरेक्ट होलमधून पण टाकू शकतो किंवा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांना यूज करून घेऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात छोट्या साईजच्या असल्यामुळे बऱ्याच अगदी कमी जागेमध्ये मावून जातात. आज खिचडी खाण्याचं रिझन तुम्हाला पिया सांगेल. सकाळी आम्ही का खिचडी बनवून खातोय ते सांगा बरं मॅडम. उद्या स्कूल आहे आणि मग मला काहीतरी असं फेवरेटचं बनवायचं आहे. किती सिंपल सांगते ती. पण हे खिचडी बनवेपर्यंत जी प्रोसेस होती ना, म्हणजे पियाचे पप्पा नाहीच म्हणत होते खिचडी बनवूच नको. मला गवार, तुम्ही आता किचनवर बघितली असेल, मी अर्धी गवार निवडून ठेवली आहे. त्यांचं म्हणणं होतं की गवारची भाजी बनव, चपाती बनव, थोडी रात्रीची कढी पण पडलेली होती की कढी आहे म्हणून असं. पण पियाचं म्हणणं होतं की नाही मम्मा खिचडीच बनव. रडली ती. तिचं चॅलेंज कॅन्सल झालं 6वालं पुन्हा. आजचा 3rd डे होता ना. नाही, सेकंड डे होता. सेकंड काल लागला मला रडली होती म्हणून मी बोलली होती की उद्या सेकंड डे राहील. हां, तरी पण आम्ही रडलो. ते चॅलेंज बिलेंज साईडला ठेवून की कुछ भी हो जाएगा, मैं तो सिर्फ खिचडी ही खाऊंगी. आणि फायनली खिचडी बनवली आहे. आणि असंही तिला टिफिनमध्ये दिली जाते आठवड्यामधून 1-2 वेळा तर मी तिला देते. त्याच्यामध्ये गाजर टमॅटो एक्स्ट्राचं असं ॲड करून. पण तरी आम्हाला खिचडीच खायची होती. एकदम तिखटवाली. एकदम तिखटवाली. म्हटलं जाऊ दे आता, उद्यापासून स्कूल आहे पियाची. असे खूप जास्त दिवस नाही आहे. एक्सायटेड आहेस ना तू एवढं? नाही, ॲक्च्युली फर्स्ट डे काय आम्हाला अभ्यास करायची गरजच नाही आहे. ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी, खाना खाना खाना, बस. नुसती मज्जा आहे पियाची. आणि फर्स्ट डेसाठी आज खिचडी खायची आम्हाला. अजून जसं की उद्या खूप मोठं जाऊन अभ्यास करायचा आहे की काय करायचं आहे. बुक्स पाहिले ना तुम्ही, किती बुक्स आहेत पियाच्या? हा, म्हणजे एक सब्जेक्ट किती बुक्स सांगू? 3 दाखवलंय ते आपण कालच्या दिवशी. इंग्लिश, जर इंग्लिशचं बोललं तर 3 वर्कबुक आणि 3 कंटेंट बुक इंग्लिशचे. म्हणजे एक सब्जेक्ट 6 आहेत. पण मराठी, ICT आणि GK यांचे सेपरेट आहे. त्यांचे वर्कबुक नाहीच डायरेक्ट. वाचली ग बाई. त्यांचे पण राहिले असते तर कसं झालं असतं. आणि माझा फेवरेट सब्जेक्ट आतापर्यंत मला कुठला आवडला सांगू? बुक्स बघून GK. कारण GK नवीन पण आहे. गेल्या वर्षी नव्हतं पियाला GK. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डला नव्हतं. आणि नॉर्मली जर बघितलं तर जेव्हा मी सेकंड स्टँडर्ड मध्ये होते आणि जे 3rd स्टँडर्ड मध्ये होते त्यांना पण GK नव्हतं. आता नवीन ऍड केलंय त्यांनी. म्हणजे बुक्स चेंज करतात. म्हणजे आता आम्हाला जे बुक्स आहे ग्रेड 2 साठी ते ग्रेड 1 ला अलग राहते. पिया माझा हात दुखायला लागला. तुझी बडबड काही संपत नाहीये. मी जाऊ का आता? जरा मस्त काकडी टमाटर खुशी कट करते. पिया सगळं खाणार आहे. खिचडी कमी खाणार आहे आणि गाजर खाणार आहे. नाही, खिचडीच तर खाणार आहे. पहा आमचा वॅकेशनचा शेवटचा दिवस कसा स्पेंड करतोय आम्ही. इकडे बघ जरा. काहीतरी सुपर क्लेचं हे आमचं बनवणं चाललेलं आहे. मी तुम्हाला दाखवते आतापर्यंतची काय काय कलाकारी. हे तर मी फ्लावर्स वगैरे तुमच्यासोबत मागे पण शेअर केले होते. हा डब्बा ॲक्च्युली हे डब्बा भरून तिने सगळं हे एअर ड्राय क्लेचं बनवलं आहे. मागे आम्ही सॉर्टेड करून बऱ्याच अशा तुटलेल्या वगैरे वस्तू होत्या त्या फेकून दिल्या बनवलेल्या. खूप काय काय जे आहे कुकीज. आणि हे काय हे डाळ भात आहे ना. हा डाळ भात बनवला आहे. त्यानंतर हे असं आहे. आणि आज आमचं हे जी म्हणजे बरेच कलर तिचे सुकले आहेत ॲक्च्युली एअर ड्राय क्ले. मग आमचं चाललंय असं की रेड पण सुकला होता माझा. हां, म्हणजे नॉर्मल एक कलर घ्यायचा जो आता सुकलेला नाही असा कलर घ्यायचा आणि मग त्याला जे आहे याच्याने कलरिंग करायची. हे असं आमचं काम चाललंय. आणि हे पियाने कोका कोला बनवला आहे. आणि हे आहे काय? स्ट्रॉबेरी ज्यूस. ओके, असं काहीतरी छान आमचा व्हॅकेशनचा शेवटचा दिवस स्पेंड करण्याचं काम चालू आहे ना.
जेवण झालं, जरा वेळ टाईमपास झाला आमचा आणि मला किचन वगैरे आवरून ठेवायचं होतं. पण म्हटलं म्हणजे मागच्या 2-3 दिवसापासून विचार करते मी की चिवडा बनवूया. पण ते काय होतं ना, सकाळी बरीच कामं असतात आपली, ती सगळी चालतात आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा नॉर्मल असं जेवण वगैरे झाल्यानंतर काहीतरी काम करायचं जरी आपण सकाळी विचार केलेला असला ना, पण ते जेवण झाल्यानंतर अजिबात इच्छा होत नाही. पण आज ठरवलं होतं मी, तरी पण मी जरा वेळ टाईमपास केला की नाही मला मूड होईल आणि मग मी बनवेल. पण म्हटलं नको, आता खूप वेळ टाईमपास करून झाला आहे. पियाची उद्यापासून स्कूल आहे आणि ती स्कूलला गेल्यानंतर पण मला बरीच कामं आवरून घ्यायची, कारण मी ती स्कूलला गेल्यानंतर माझी खूप कामं होतील असं 2 दिवसापासून प्लॅनिंग करते. आणि मग उद्याच्या दिवशी ती स्कूलला गेली असती तेव्हा मी हा चिवडा बनवला असता तर 1 तास माझा याच्यातच गेला असता. म्हणून जरा अशा पद्धतीने स्वतःला मोटिवेट करून मी आजच चिवडा बनवण्याचं डिसाईड केलं. अगदी सिम्पल प्रोसेसने जसं तुम्ही बघताय तसा मी चिवडा बनवते. म्हणजे काही ना काही घरामध्ये असं थोडंफार राहिलं तर मुलंच नाही, आपल्याला पण वाटलं तेव्हा आपण थोडंफार मस्त खाऊन घेऊ शकतो. त्यासाठी म्हटलं चला बनवूनच घेऊया. तर मी मका पोहे, त्यानंतर नॉर्मल पोहे वगैरे तळून असं छान चिवडा बनवून घेते. मी एवढ्या क्वांटिटीमध्ये मोस्ट ऑफ कधी बनवत नाही. मी म्हणजे पियाच्या पप्पांचं नेहमी म्हणणं असतं की थोडासाच बनवायचा, फ्रेश बनवायचा आणि खायचा. पण म्हणलं मुहूर्त काढावा लागतो हा बनवण्यासाठी, त्यामुळे आज एक अर्धा किलोचं पॅकेट होतं मुरमुराचं माझ्याकडे, त्याचा पूर्ण चिवडा बनवून घेतला. सो चला आता हे पण काम माझं करून झालेलं आहे आणि ह्या मस्त अशा चिवड्यासोबत मी व्हिडिओ संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. कसा वाटला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.